नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज देवीचा निळा कलर आहे। तर मी आज ड्रेसच घातलाय, निळा कलरचा होता, म्हटलं चला ड्रेसच घालावा। देवीची तिसरी माळ आहे। तर मी कशी देवपूजा रोज करते सकाळ घट बसल्यानंतर, तर देवाला पाणी ठेवलेलं असतं ते वतून देते आदल्या दिवशी ठेवलेलं, आणि मग दुसऱ्या दिवशी दुसरे ठेवते। आणि घटाला मी कापड लावलं होतं, कारण थोडीशी ऊब लागल्यावरती घट चांगला येईल। तर देवाचंच कापड लावून घेतलं होतं घटाला, म्हणजे घट चांगले उगवतील। थोडीशी ऊब पण पाहिजे ना धान्य उगवायला, तर कापड लावून घेतलं, नंतर ते काढलं। आणि आता मी दिवा तर अखंडच आहे, आणि त्याच्यावरची काजळी ही काढून घेते आणि थोडासा वरती करते दिवा, थोडासा बारीक झालेला होता। नंतर तिळाच्या फुलाची माळ बनवली होती। नंतर घटाला हळदी कुंकू ते लावून माळ लावून घेते। तर देवाला पण हळदी कुंकू हे वाहिलं, नंतर फुलं पण देवाला ठेवते। आदल्या दिवशीची फुलं काढून घेते आणि दुसऱ्या दिवशी नवीन फुलं ठेवते। पूजा काय करत नाही, पण रोज फुलं बदलली जातात। तर रोज आदल्या दिवशीची काढते आणि दुसऱ्या दिवशी नवीन ठेवते। तर असं माझं रोजचीच देवपूजा चालू असते सकाळी सकाळी। आज जास्वंदीच्या झाडाला छान अशी फुलं आली होती 2, तर एक घटाला वाहिलं आणि एक देवासाठी वाहिलं। तर खूप मोठी फुलं आहेत जास्वंदीच्या झाडाची। आणि नंतर ही तिळाच्या फुलाची माळ बनवली होती, ती पण घटाला बांधून घेते। आणि जास्त काय घटाला पाणी ओतत नाही, थोडासाच शिंतोडा देते, कारण घट जास्त पाणी झाल्यानंतर पण ते धान्याला बुरशी लागते। तर थोडासा असा पाण्याचा शिंतोडा देते आणि मग हे करते। नंतर आरती अगरबत्ती ही लावते। नंतर तुळशीची पण पूजा ही करते, तर तुळशीला पण अगरबत्ती ही लावून घेते। देवापुढं छोटीशी रांगोळी पण काढते, जास्त काय मोठी काढत नाही, जागा ही खाली काढल्यावरती लगेच पुसली जाते। मग वरतीच एक साचा आहे लक्ष्मीच्या पावलाचा, गायची पावलं, नंतर शंख, हे सगळी एक साचा आहे, त्यांनीच रांगोळी ही काढते। नंतर दिवसभर काय व्हिडिओ काढायचं झालंच नाही। शेंगदाण्याचे लाडू बनवायचे चालू आहे। तर शेंगदाणे चांगले भाजून घेतले, वाटून घेतले, त्याच्यामध्ये थोडीशी विलायची आणि थोडंसं तूप टाकलं आणि गूळ। तर आता ह्याचे लाडू बनवणार आहे मी। देवीला आता आरती पण करायची संध्याकाळची देवीची, तर नैवेद्य पण होईल आणि खायला पण होईल म्हटलं। तर छान असे शेंगदाण्याचे लाडू बनवते। नंतर इकडं उपासाची भाकरी बनवून घेतली, इकडं बटाटा पण बनवून घेतला उपासाचा, आणि इकडं ना यांच्या सगळ्यांसाठी दोडक्याची भाजी बनवली, पातळ भाजी। चपात्या काय आहेत त्यांना सकाळीच जरा जास्त बनवल्या होत्या चपात्या काय नाहीत बनवल्या। तर भाजी पण बनवून झाली, उपासाचं पण बनवून झाले। आता लाडू करणार आणि नैवेद्य दाखवून आरती करणार। चला फुलाची लाइटिंग घरातच होती, तर ती पण देवघराला लावून घेतली, आणि छान वाटतंय मंदिर आता लाइटिंग लावल्यामुळं। आणि नंतर मी नैवेद्य बनवला होता तो देवाला दाखवून घेते। तर आजचे हे सुंदर असे जास्वंदीचं फूल मी खाली ठेवलं होतं, आणि आता मी देवीजवळ ठेवलं आणि नैवेद्य ही दाखवून घेतला, धूप ही लावून घेतला। तर खूप छान प्रसन्न वाटत होतं घरामध्ये घट बसल्यात, तर खूपच छान असं वाटतं। आणि आरती केल्यानंतर पण खूप छान वाटतं। तर आता आम्ही आरती करायला चालू केली। जय, तन्मय, मल्हार सगळेजणच आहे। घरात असा धूप ही लावून आरती केल्यानंतर खूप छान असं वातावरण होतंय, पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि खूप असं मन प्रसन्न राहतं। तर आमची आरती ही करून झाली, सगळ्यांनी देवाला नमस्कार केला, झालं जेवण। आता चालले खाली प्रॅक्टिसला, सोसायटीमध्ये खाली गरब्याची प्रॅक्टिस चालू आहे, तर तिकडं चाललंय। जेवण झालं माझं, बटाट्याची भाजी जरा तिखट लागली, थोडंसं डोळ्यात पाणी आलं। तर चला मी चालले प्रॅक्टिसला। न्यू फ्रेंड, आवर न्यू फ्रेंड।
तुला